अनेक ठिकाणी आरक्षण सोडत फिक्स होती शिवसेना। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं घेतलेला आक्षेप योग्य असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। शिवानी दानींसाठी नागपुरात सर्वसाधारण महिला। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय। मुंबईमध्ये भाजपकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार नसल्यानं जगलेरी केली असं म्हणत बाळा नांदगावकरांनी देखील आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतलाय। तर आरक्षण सर्वांसमोर काढलं जातं, मग त्यावर आक्षेप का, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। एसटी साठी ज्यावेळेस नावं टाकले गेले, एसटीचे महानगरपालिका ठरवले, त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे। कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे, कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे भाजपकडून? भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे। एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तो तुम्ही दाखवता, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं। आता 2चं टाकल्यानंतर 3चा नियम लागूच होत नाही, मग तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आणि दुर्दैवाने ही जगलरी केलेली आहे तुमच्याकडं, एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे। आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नाही। ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे। टीका केलेली आहे मुंबईच्या ज्या आरक्षणावरती। नाही, माझ्या माहितीप्रमाणे आरक्षण हे सर्वांच्या समक्ष काढलं जाते। आरक्षण हे गुप्तपणे काढलं जात नाही आणि या संदर्भात सर्व राजकीय पक्षाला या संदर्भातल्या माहिती पत्रक पाठवलं जातं। आपण तिथं उपस्थित राहावं असं निमंत्रण दिलं जातं। मग असा आक्षेप येण्याचं कारण काय की कोणता महापौर, शेवटी आरक्षणाची मर्यादा, आरक्षणाच्या संदर्भातलं धोरण, आरक्षणाच्या संदर्भातले नीती नियम यावर आरक्षण ठरतं। आणि आरक्षण कोणतंही असू द्या ना, शेवटी एकटा व्यक्ती कधीच महापौर होत नाही, त्याच्या मागे पूर्ण शक्ती असते।